हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि प्लीज सर्वांना जे बी पॅरेंट्स आणि सर्व पत्रकार भाऊ आणि आपले सागर भाई आपल्या बीजेपीचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व त्यांची मित्र कंपनी, माझे सर्व पॅरेंट्स, माझे विद्यार्थी सर्व, अरे साइलेंट प्लीज सब लोग, प्लीज मैं आपसे एक हाथ जोड़ के विनती करता हूँ कि प्लीज एक 5 मिनट के लिए साइलेंट रहे प्लीज, सबसे विनती आहे मेरा। हे बघा विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व पॅरेंट्स आणि सर्व माझे मित्र काही म्हणते की पत्रकार बंधूंनो, आज आपण एक 3 ते 4 दिवस झाले मुंबई ठिकाणी ऑल महाराष्ट्र इंडियन नॅशनल कराटे स्पर्धेसाठी आपले 18 विद्यार्थी गेले होते आणि काही 12 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मारलं आहे आणि त्यामध्ये सिल्वर आहेत 3 आणि 4 आपले ब्रॉन्झ मेडल आहेत। तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आज तिथं बाहेरचेच आउट ऑफ स्टेट होते आणि आपल्या इकडे म्हणजे की मुंबई होती, ठाणे होते, असे कितीतरी आपलं की सातारा, सांगली, नांदेड, नागपूर, वर्धा असे कितीतरी जिल्हे तिथं होते। पण खरोखरच आपल्या आज ग्रामीण एरियामधून जे आज मी एक 5 ते 6 महिन्यापासून आपण कराटेचे क्लासेस तिथे चालवतो, आज माझ्या विद्यार्थ्यांनी तिथं फर्स्ट प्राइज ट्रॉफी पण तुम्ही बघून घ्या का। आणि यामध्ये मी गेल्याच्या नंतर आहे ना, मी गेल्याच्या नंतर तुम्ही आपल्या विद्यार्थ्याला सुद्धा विचारा, काही लोकांना तिथं आपण तिथं फर्स्ट प्राइज मारले पुऱ्या बॉम्बेमध्ये। आणि खरोखरच आज हे माझे गरीब घरचे काही विद्यार्थी आणि जे पॅरेंट्स, मला खूप एक अभिमान वाटला, कारण की आज आपल्या घरचे लोक, तुम्हाला पण माहिती आपण 4 लोक, आपल्या घरचे लोक आपण जे करू शकत नाही, सांभाळू शकत नाही, पण आज बॉम्बेमध्ये एवढे लोक सांभाळणं म्हणजे जोक नाही आहे। आणि खरोखरच तुमच्या सर्वांचं माहिती का की एक खूप मोठे योगदान आहे, म्हणजे तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवला, जे माझ्या काही बहिणी आहेत, माझे भाऊ आहेत, तुम्ही माझ्यासोबत पाठवले आणि मी त्याच्याला आज आपल्या 3 मॅचेस झाल्यात, पण 3 मॅचेसमध्ये आपण हार चुकत नाही आहे। आणि हार जिथं कोणता पण गेम असतो होत असते, पण जो बी म्हणजे की जो बी खेळाडू असतो तो जो हार जरी झाली तर समोर आपल्याला जिंकायचं म्हणून माहिती की आपण समोर जर गेलो ना, वाटचाल जर केली ना, तर तो कधीच हारू शकत नाही। आणि सत्य कभी इधर देखो, सत्य कभी पराजित नहीं हो सकता है, उसको थोड़ा देर लगेगा, लेकिन वो 101% मिनट में उसका नाम कमाएगा। और यही कई तेलंगाना के जो बच्चे वो अभी आउट ऑफ कंट्री अपना कि नेपाल में जा रहे हैं, ये मुझे बहुत गर्व की बात है। अभी ये जो बच्चे लोग हैं, मेरे छोटे छोटे बच्चे लोग हैं, कई लोग को वहाँ पर भी लगा कि बहुत छोटे छोटे बंदे सर के पास में क्या करेंगे। जब बाउट पे जब गेम हुआ तब उन लोग को समझा कि भाई अरे क्या हुआ है। अभी इन लोग को पूछ के देखो कि मेरे से है ना, मेरा एज लोगों को दिखता नहीं, मेरा 41 एज है, लेकिन लोगों को दिखता नहीं, क्योंकि मैं फिटनेस में प्रैक्टिस करता हूँ उसके लिए। लेकिन कई लोग को, ये बच्चे लोग को आप लोग पूछ लेना कि मेरे से बड़े कितने भी सीनियर मास्टर थे, लेकिन वहाँ पर आपने वहाँ पे गेम के फर्स्ट प्राइज वहाँ पर मारा। और मुझे भी महाराणा तायक्वांदो कराटे अकॅडमी गोरगाव मंजू अकोला तर्फे मी सर्वांचं म्हणजे अभिनंदन करेन। आणि सर्वात जास्त म्हणजे मुलींसाठी आज या कलियुगामध्ये एवढा अत्याचार होत आहे माझ्या आई बहिणीवर, आणि तो थांबला पाहिजे, कारण की आज सर्व ठिकाणी पोलीस पण पोहोचू शकत नाही आणि आपण सुद्धा 10वी 12वी झाल्याच्या नंतर आपण आपल्या लेकीसोबत पोहोचू शकत नाही, कारण की आपल्या काही अडचणी असतात, आपले घरचे कामधंदे असतात, त्यामुळे आपण पोहोचू शकत नाही। तर तुम्ही एक विचार करायला पाहिजे। आणि मी नाही म्हणत की माझे कराटे शिकवायला पाहिजे, तुम्ही यांना लाठी काठी जरी मी माझ्या बहिणींना जर शिकवली तरी खूप काही चांगली गोष्ट आहे। आणि ही चंचल जाते, आज तुम्हाला सांगतो, आज खेळातली मुलगी आहे बरं का, तिचे वडील समोर आहेत, माझ्याकडे 2 वर्ष होती, अत्यंत गरीब परिस्थिती होती त्यांच्यावाली माहिती आहे, पण ती माझ्याकडे, तिला माहिती आहे, माझ्याकडे माझी पूर्ण टोटल टीम काम करते, हिंगोली, जालना, परभणी। तिचं एक मत आलं की सर म्हणे माझ्या गावाकडे ग्रामीण एरियामध्ये आपण चालू करू, तर खरोखर आम्ही ते चालू केलं। आणि आज सर्व म्हणजे पॅरेंट्सनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा काहीतरी करून दाखवलं। आणि मला एक गर्वाची गोष्ट आहे, आज तुम्हाला सांगतो की जे विद्यार्थी आपलं छोट्याशा खेड्यामधून माहिती की हे विद्यार्थी आज राष्ट्रीय लेवलपर्यंत जातात। आंतरराष्ट्रीयसाठी काही विद्यार्थ्यांची आपली निवड झाली, 15 विद्यार्थ्यांची निवड झाली आपली की नेपाळ, काठमांडू ठिकाणी। आणि खरोखरच जे विद्यार्थी आहेत ना एकदम म्हणते की आणि सर्वांनी माझे विनंती आहे लेकरासाठी की त्यांना एक हेल्प करा, म्हणजे खेळ कोणता बी असो पण त्यांना खेळू द्या, ज्याचा छंद असेल, कराटेच नाही कोणता पण छंद, पण त्याला खेळू द्या माहिती आहे। आणि माझ्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, एक जे मुलींकडे मुलांकडे की मोबाईल देऊ नका प्लीज, कारण की मोबाईलमुळे इकडे बघा की तुम्ही माझे वडीलधारे माणसं आहेत, माझी आई बहीण आहे, कारण की मोबाईलमुळे सर्वात जास्त वाट लागायला लागली माहिती आहे। तर तुम्ही थोडा विचार करा, त्या विद्यार्थ्यांना करिअर करू द्या, त्याच्यानंतर तुम्ही लाखो रुपयाचा मोबाईल घेऊन द्या, कारण की जो टायमिंग आहे तो टायमिंग त्याच्यामध्ये म्हणजे की बर्बाद होत चालला आहे। तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, सर्वांना पॅरेंट्सना, कारण की विद्यार्थी आहे ना, विद्यार्थ्याच्या मनाला काय नाही, पॅरेंट्स जर बोलेल तर पॅरेंट्समध्ये की तुम्हाला तो विद्यार्थी ऐकेल, जर पॅरेंट्सच म्हणतील हे की बेटा मोबाईल मी मारून देतो रिचार्ज, तर मग त्यामध्ये काही विषय नाही। पण माझी इच्छा की सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की खरंच मोबाईल मुलींना आणि मुलांना देऊ नका, कारण की तो जो वेळ आहे त्यांच्यावर वाया जाते, आपल्या जिंदगीचे 1-1 मिनिट, 1-1 सेकंद, 1-1 दिवस, 1-1 घंटामध्ये 1-1 वर्ष कमी होत आहे। तर यामध्ये राजा आहोत, 2च गोष्टीमुळे नाव फडकतं, एक तर चांगलं किंवा वाईट। ह्या ज्या माझ्या बहिणी तो उभ्या आहेत, माझा एक तुम्हाला एक सर्वांसमोर एक चांगलं आहे,
हे बघा, काही विद्यार्थ्यांचे आई वडील बिचारे काम करत असतील, लोकांकडे काबड कष्ट करत असतील, माहिती आहे, रोजाना जात असतील, पण तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण करतात. तर तुम्ही सुद्धा हे भान ठेवलं पाहिजे की माझ्या आईची, माझ्या बापाची कुठे इज्जत गेली नाही पाहिजे आणि खाली मुंडकं त्यावेळेस मध्ये की माझ्या आई बापांना नाही घातलं पाहिजे. तशी गोष्ट बेटा कधी करू नका. ही माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे. लाईफमध्ये नाव कमवायला खूप काही दिवस असतो, पण नाव गमवायला आहे ना फक्त 1 मिनिट लागतं. 1 मिनिट. भारत माता की